कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असरोणकर यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। उल्हासनगर मधील शांतीनगर परिसरामध्ये स्मशानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। वास्तविकता स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावणं हेच मुळात या देशातल्या आणि उल्हासनगर मधल्या असंवेदनशीलतेचं लक्षण आहे। गेली 1.5 वर्ष राज असरोणकर अतिशय सनदशीर मार्गानं या पुतळा तिथून हटवावा यासाठी सर्व स्तरावर, मग महापालिका असेल, जिल्हाधिकारी असेल, सरकार असेल, सर्व स्तरावरती त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करतायत। पण उल्हासनगर महानगरपालिकेचं प्रशासन इतकं कसं असंवेदनशील आहे हाच मुळात प्रश्न इथे उपस्थित होतो आहे। मुळात या संदर्भात सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे। म्हणजे जेव्हा संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांना ही घटना मी सांगितली त्यावेळेस त्यांनी तातडीनं आयुक्तांना फोन लावला। याच्या पूर्वीही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं की स्मशानात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असणं हे अत्यंत अयोग्य आहे, तुम्ही योग्य ती कारवाई करून तो पुतळा तिथून हटवा। पण प्रश्न असा उपस्थित होतो आहे की कुणाची अशी विकृत मानसिकता आहे की ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानामध्ये हवा आहे। शिवसेना त्याला फॉर आहे, भारतीय जनता पक्षाचा त्याला पाठिंबा आहे, वंचितवाले त्याच्या पाठिंब्यामध्ये आहे, काँग्रेस पाठिंबात आहे, इतर अनेक सामाजिक संघटना पाठिंबा इथे देत आहेत। असं असताना कुणाच्या इशाऱ्यावरती ही एकंदरीत म्हणजे प्रशासनातील कागदी घोडे नाचवले जात आहेत हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। आणि माझी या माध्यमातून महापालिका प्रशासनाला अत्यंत सक्त इशारा आहे की तुम्ही जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर हा पुतळा तिथून हटवा, नाहीतर प्रशासनाच्या प्रमुखांवरती जो कोणी जबाबदार असेल त्याच्या विरोधात पुतळ्याचा नंतर विषय त्याला इथून हटवा। याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं शिवसेनेच्या वतीनं आंदोलन उभं करावं लागलं।